गणपती बाप्पा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे बाप्पाचा डे 4 आणि आज आम्ही साडी वगैरे वेअर केली आहे. तर माझ्या बहिणी पण येणार आहेत. दोघी तर आधीच आलेले आहेत. ती सानिका जिने नऊवारी घातली आहे आणि ही तनू. अजून अनिशा यायची बाकी आहे. ती आता कधी येईल काय माहिती. आम्ही तिचीच वाट बघतो. मग त्यानंतर आम्ही रील्स वगैरे शूट करू. आता अनिशाला यायला अजून किती वेळ काय माहिती. ती हॅलो बघा, जस्ट आता मी अनिशाचं नाव घेतलं आणि अनिशा हाजीर झालेली आहे. अनिशा तर मग आता अनिशा आलेली. आता आमची सानिका इथे पिंगावरती डान्स करते कारण तिने नऊवारी नेसले. सानिकाचा डान्स बघा लवकर, खूप भारी. सो गाईज, हा ब्लॉग आता मी माझ्याकडे हँडओव्हर केलाय सिद्धीने. तर आता त्यांचा कोणता डान्स, पिंगा का पोरी पिंगावर परफॉर्मन्स आहे. तर तुम्ही प्लीज बघा तो परफॉर्मन्स. आरती करायची आहे. तिचा असाच होतो, बॅग उलट होतो. तर आता मी आली आहे माझ्या स्कूल फ्रेंडच्या घरी अल्पिताकडे. आणि आम्ही स्कूलपासून ज्युनियर KG पासून आम्ही सोबत आहे आणि आम्ही अजूनपर्यंत सोबतच आहे. ज्या दिवशी माझ्या त्या स्कूल फ्रेंड झालेले, जे मी आधीच्या ब्लॉगमध्ये टाकलेली, तीच आमचा अख्खा असा ग्रुप आहे. तर मी आता तिच्या घरी आले. तर तिच्या घरचा गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवते. फार क्यूट अशी बालमूर्ती आहे. तर मी आता तिच्या घरी आलेली आणि आता आम्ही जराशा गप्पा टप्पा मारून मी आता लगेचच माझ्या घरी जाईन. आणि तर आज आहे गौरी पूजन. बाप्पाचा डे 6 आहे आणि ह्या गौरी पूजनाच्या वेळेला आमची पिंकी मावशी दरवर्षी न चुकता येते. काय घेऊन? वंसा घेऊन. तर ती आता पण आलेली आणि ती दरवर्षी अशी गौरी सारखीच नटून येते, नऊवारी आणि असा पूर्ण शृंगार करून. तर आता ती पूजा करते. ती दरवर्षी न चुकता येते. त्यावर्षी ती आलेली आहे आणि तिच्याकडे छोटासा बाबू आता आल्यामुळे तिच्याकडे फार वेळ कमी आहे म्हणून ती बिचारी सगळं घाईघाईत करते. तर आता हा ब्लॉग जरा मधूनच बनतोय कारण आज आहे बाप्पाचा डे 10 ना की 9, डे 10. आमच्याकडे बाप्पा अखेरकार राहिलाच 11 दिवस. तर आज बाप्पाचा डे 10 आहे. मधल्या दिवसांमध्ये मी काहीच ब्लॉग नाही केले, पण जेवढं पण केलंय मध्ये 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 ते मी आता हे सगळं ॲड ऑन करेन. ह्याच्या आधी तुम्हाला ते बघायला भेटलंच असेल कारण ते आधीच्या दिवसांचे. तर हा आहे आमचा 9व्या दिवशी. बाप्पाचं रूप काहीसं असं आहे. तर आता बाप्पाचा डे 9 आहे. तर ऑब्व्हियसली उद्या सगळेच बाप्पा जाणार आहेत कारण उद्या आहे अनंत चतुर्दशी, ज्याच्यासाठी आम्ही बिलकुल एक्सायटेड नाही आहोत. बिलकुल त्या गोष्टीची आम्ही वाट नाही बघितली. हे बाप्पासोबतचे 10 दिवस कसे गेले 10 सेकंदासारखे कळलं पण नाही. म्हणजे वर्षभर त्याची इतकी वाट बघत होतो आणि 10 दिवसात ते दिवस संपले पण आता उद्या आहे अनंत चतुर्दशी. तर मग आज मी जाते पिंकी मावशीच्या घरी कारण तिच्या घरी पण असतो 11 दिवस गणपती.
तर आपण जाऊया आता पिंकी मावशीच्या घरी. तर आज आहे बाप्पाचा विसर्जनाचा दिवस, ज्याची आम्ही बिलकुल वाट नव्हतो बघत. आणि आज सकाळपासूनच आम्ही बाप्पाला छान रेडी करतो, कारण आज तो जाणार आहे त्याच्या घरी, तर छान त्याला असं रेडी करून पाठवूया. तर माझ्या मामाने स्वतः फेटा बनवून आणलाय. तर आता आम्ही तेच आमच्या बाप्पाला आता आमचा अथांग बनवतोय मोदक बाप्पासाठी. He's trying. किती गोड. अथांगने अथांग सारखाच गोड मोदक बनवलाय. मोठा झालाय ना. नाही तुझा आमचा बाप्पा त्याच्या घरी जाण्यासाठी तयार झालेला आहे. त्याचा पेटा आणि हे जे सगळं केलं ते मामाने आता येऊन केला. त्याने रात्रभर बनवून बसवलेला पेटा आहे. हे सगळं त्याने केले. आणि आता आम्ही करतोय जेवण आमचं, म्हणजे जेवणार आहे. आज हे जेवणाला वडे, काळ्या वाटाण्याची उसळ, पापड, डाळ भात आणि कांदा भजी आणि उकडीचे मोदक. सगळं सांगितलं का आणि उकडीचे मोदक. आमच्या घरात सगळे नॉर्मल स्वरात कोणीच नाही बोलत, सगळे स्पीकर आहेत. तर असं आमचा बाप्पा पण बिचारा इतके दिवस स्पीकर सारखे आवाज 10 दिवस सहन करतोय. तो पण मिस करेल जाऊन आमचे आवाज, की आता मला जाऊन कुठे शांती भेटली. तर आता आपण बघूयाच पुढे विसर्जनाचा व्लॉग मी बनवतच राहील. आता आपण आपल्या बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवू. बाप्पा समोर प्लेट आधीच ठेवलेली आहे. तर आता आलाय आमच्याकडे क्यू गेलेला कालच लालबागच्या राजाला. त्याने लालबागच्या राजाला पितांबर दिली आहे ह्या वर्षी बाप्पाला, म्हणजे दरवर्षीच देतो, या वर्षी दिले. क्यूचे खूप छान फोटो आहेत, मी ऍड करीन इथे, मी या व्हिडिओ मध्ये ऍड करीन, तुम्ही बघा. हे आमचा क्यू जो छान आता कुर्ता घालून आलाय बाप्पासाठी. तो फिर क्या है? अच्छा ठीक है, टी शर्ट पहन के आया है क्यों हमारा. तो अभी वो जा रहा है घर पे, मग तो येणार विसर्जनला ना. हा ना क्यों, तो ऐसा कर, तो फिर बाय कर दे उनको, बाय कर दे. अभी क्यों आएगा विसर्जन को ना, आएगा ना 4 बजे शाम को बड़े पापा जाने वाले. हाँ शाम को बड़े पापा जाने वाले, इसलिए हमारे छोटू पापा हम जल्दी ही जाएगा. ठीक है ओके. 4 बजे तो क्यों आएगा 4 बजे, अभी बजे 3. तो क्यों देखते हैं 4 बजे आता है कि नहीं तो हम क्यों को लेने को जाएंगे. ठीक आहे. गॉगल घालून ब्लॉग मध्ये येणं मिस झाल्यामुळे त्याने जाता त्याला आठवलं म्हणून त्याने लगेच गॉगल. ओ बाई. आता मी थापते वडे. आपण इथे आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून घेऊया. इथे पाणी लावूया. जराशी मम्मीला मदत. असे थापतात ऍक्च्युली वडे, पण माझ्यासाठी असं कन्व्हिनियंट आहे म्हणून मी असं करते. कसंही असू दे, आपल्याला ते वडे फुगल्याशी आणि जसे ते आहेत तसे होण्याशी मतलब आहे, खाण्याशी मतलब आहे. तर दिसताना तर गोलच दिसतात ना, मग थापताना कसेही थापले गेले तरी काहीही फरक पडत नाहीये. म्हणून आपण करताना जसे आहेत तसे करायचे. हे मी माझ्या अकॉर्डिंग करते, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करा, काय फरक पडतोय. मोरया मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. मोरया 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 रे मोरया रे. 1 2 3 4. 1 2 3 4.
गणपतीचा जय जयकार बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया बाप्पा बाप्पा मोरया मोरया अरे बाप्पा मोरया रे मोरया रे मोरया गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जड मुकुट शोभा शोभरा संकटी पावावे देवाची रक्षा. मोरया मोरया लवकर या मोरया तर आम्ही बाप्पाचं विसर्जन करून घरी आलेलो आहोत. आत्ताच आम्ही बाप्पाचं विसर्जन करून घरी आलेलो आहे आणि बाप्पाचा जो मखर आहे तो फार असा उदास उदास दिसतोय. बाप्पा गेल्यानंतर एकदम रिकामा रिकामा. अजून थोडं एक काम काय ना ते बघणार पण नाही. आता आपण करूया विसर्जनानंतरची आरती. अरे आणि आमचं झालंय विसर्जनासोबत आमच्या अख्ख्या आउटफिटचं पण विसर्जन. म्हणजे उगाच आमचा काही सहभाग नव्हता त्या विसर्जनामध्ये. हिची तरी एवढी हालत आहे, माझी का म्हणजे माझा काही संबंधच नव्हता तिथे. मी माझी उभी होती तिथे म्हणजे छत्री घेऊन आणि लिटरली माझ्यावर अर्धी पिशवी आणून गुलाल टाकला का मलाच नाही माहिती स्वतः. आणि म्हणजे केसांची अख्खी वाट लागते. म्हणजे मी जेवढं केलेलं म्हणजे केसांचं सगळं बेस्ट घेते. पूर्ण भरलंय, मांग भरून टाकली माझी गुलालने. आता मी तुम्हाला क्यू दाखवते. क्यू आमचा असा म्हणजे टॅमॅटो किंवा एखाद्या चेरी सारखा दिसतोय. एवढूसा अख्खाद्या गुलालनी भरलेला आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हा आमचा क्यू अथांग आणि बंटी मामा चाललोय. क्यू आमचा एकदम टॅमॅटो चेरी सारखा दिसतोय. क्यू पीछे हात दिखा. हा असा वाटतोय की सकाळपासून मिरवणुकीत फक्त हाच आहे मोठा अध्यक्ष पदाधिकारी जो की आता घरी चाललाय विसर्जन करून.